नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। कबीर महाराज सांगतात, औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया। भगवाननेच म्हणायचं बरं। औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया। खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया। एवढा 3.5 हाताचा नृत्य जगाच्या मालकाने भगवंत चिंतनासाठी दिलाय। जेने हा जीव दिला दान तयाचे करीना चिंतन। जग जीवन नारायण गायन गुण तयाचे जोया भिवरीच्या तिरी। कट धरुनिया करी पाऊले समची बेटीसाठी। अंतरी धरोनी राहेन। जगाच्या मालकाने तुम्हाला नृत्य दिला। दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन। जेने तू जोड नारायणाला जोडण्यासाठी हा नृत्य तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय। आणि जर इथं येऊन भगवंताचं चिंतन नाही केलं तर महाराज सांगतात तुमचा नरदेह वाया गेल्याशिवाय राहणार नाही। अभंगाचं प्रथम चरण सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला। सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला। सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला। सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला। सांगतो तुम्हाशी जन्मवाला करिता बरोबरी दुरावत करिता बरोबरी दुरावत काही तरी गेला जन्मवाया। काही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावती घोरी करिता बरोबरी दुरावती। सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला। भजारे विठ्ठला नाही तरी गेला नाही तरी गेला जन्मवाया। सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला। सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया। नाही तरी गेला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या तुकोबराची भूमिका स्पष्ट आहे। जर तुम्ही इथं येऊन भगवंताचं चिंतन नाही केलं तर महाराज सांगतात नाही तरी गेला जन्म वाया। ज्याच्यासाठी आलेले हा ती गोष्ट जर जीवनामध्ये नाही घडली तर माणसाचं जीवन वाया जातं। महाराज मी नेहमी सांगत असतो सगळं काही झालं तरी चालतं पण जीवन वाया नाही गेलं पाहिजे। काय नाही गेलं पाहिजे। आपण आलोय कशासाठी याचा निश्चित शाश्वत विचार प्रत्येकाने केला पाहिजे। सार काय असार काय चांगलं काय वाईट काय सत काय असत काय या गोष्टीचं ज्ञान फक्त या नरदेहामध्ये। हेची देही गडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे। आता एवढं गोड नियोजन या सर्व कुटुंबियांनी केलं ह्या सर्व तरुण पोरांनी केलं। खरं सांगा एखादी 10-12 बैल आले का इथं कीर्तनाला की बा चला पुरुषोत्तम येऊ राहिले एवढं सुंदर तरुण पोरांनी केलंय कौतुक चला आपण कीर्तनाला जाऊन बसू। जमतं का? नाही 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 नाही। चुकून जर एखादं कुत्र कीर्तनात आलं म्हणतात का नाही। मला तुम्हाला एवढंच सांगायचं माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या। कुत्रे झाल्यावर लोक मंडपात येऊ देत नाही। खंती तेन करा होणे गाढव कुत्रा। म्हणून जोपर्यंत इकडं जागा नाही हा चाल चाल ये इकडं त्याला जाय म्हणते। अरे इकडं महिला इकडं कशाला आणले येडा आहे का तू? जा घ्या त्यांना घ्या घ्या इकडे पोरांनो घ्या त्याला इकडे घ्या इकडे येऊ दे इकडे येऊ दे। जाऊ द्या गेले ते दोघं चालले ते जाऊ। जेथे जावे तेथे कपाळस काही नाही महाराज काही दोष नाही। आमचं नशीबच एवढं खराब आहे जिथं जाईल तिथं 4-5 बेवडे नशिबी असतातच महाराज। हा नेम आहे ना कुठेही जातो मी ते बिचारे काही सोडत नाही। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
ज्याच्यासाठी आलेले हात, आवाज कमी करतो, ती गोष्ट जर जीवनामध्ये नाही साध्य झाली तर माणसाचं जीवन वाया जातं. मला एवढंच सांगायचं, गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर जात जावं. गाडी निघून गेल्यानंतर गाडी येण्यापूर्वी जर बस स्टॉपवर गेले तर गाडी हाती लागल. काही कैशाही नाही, गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जातात, फायदा होत. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावा या पाये तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत सुभाषितकार सांगतात हस्तस्य भूषणम दानम. जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत दान द्या. जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत पंढरपूरची वारी करून घ्या. जोपर्यंत हा कंठ चांगला आहे तोपर्यंत भगवंताचं चिंतन करून घ्या. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे तुम्ही भाग्यवान आहात की नरदे तुम्हाला प्राप्त झालाय. एक तर पहिली गोष्ट नरदे मिळत नाही, पहिली गोष्ट तर नरदे मिळत नाही, मिळाला तर टिकत नाही, 2 आणि गेला की परत मिळत नाही, 3. मी दररोज कीर्तनातून सांगतोय, पावला हा देह कागट आली नाही, न घडो उपाय घडो आले. एका राजाने गावात दौंडी दिली. ऐका हो ऐका, जो कोणी मला कावळा पकडून देईल त्याला 5000 मोहरा दिल्या जाईल. किती? 5000 मोहरा. आता कावळा काही पकडायची गोष्ट आहे का महाराज? कावळ्यामध्ये 2 प्रकार आहे, एक डोम कावळा आणि एक कावळा. हे डोम कावळे प्रत्येक ठिकाणी सप्त्यात आहे, ग्रामपंचायत मध्ये आहे, नगरपालिकेमध्ये आहे, निवडणुकीमध्ये, त्याला डोम कावळा म्हणतात. आपला फक्त कावळ्याचा विषय चालला. दशक्रवी दिला आपण पाहतो, त्यानं पिंडाला स्पर्श केल्याशिवाय त्या माणसाला मुक्ती मिळत नाही. ही आपली सगळ्याची आख्यायिका हिंदू धर्माची परंपरा आहे. पण किती चतुर प्राणी आहे, सगळ्या प्राण्यांमध्ये चतुर जर कोण असेल तर कावळा आहे महाराज. आता डोळ्यावाले विचार करू लागले कसं शक्य आहे. मग आता डोळ्यावाल्यालाच कावळा भेटत नाही तर आंधळ्याला कुठून भेटणार आहे हो? आंधळ गंगेवर स्नानासाठी गेलं, स्नान वगैरे झालं, सूर्याला नमस्कार करायला लागलं, हात वर केले, श्री अनंता मधुसूदन, देवाचं चिंतन करायला लागला. आंधळ्याचं नशीब एवढं चांगलं, जसा हात वर केला तसा कावळा हातात सापडला. मग तो आंधळ नाचायलाच लागलं महाराज. आजी सोनियाचा दिनो, वर्ष अमृताचा घनो, आनंदू रे आजी आनंदू रे. 5000 मोहरा भेटल्या ना, ती काही 1-2 मोहरा नव्हती, 5000. पण आंधळ थोडं लोभी होतं. काय होतं? लोभी होतं. आंधळ्याने विचार केला, असे जर 3-4 कावळे पकडले तर आपल्याला 15-1000 मोहरा भेटतील. मग आंधळ्याने काय केलं? फक्त माझ्याकडे पहा. आंधळ्याने तो हातातला कावळा घेतला आणि बगलात ठेवला. कुठं ठेवला? बगलात ठेवला. आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी हात वर केले. आंधळ्याने काय केलं? पहिला कावळा कुठे घेतला? बगलात ठेवला. आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी काय केले? वर हात केले. आता पहिला होता तो निघून गेला. आता किती चातुर्मास केले म्हणजे आंधळ्याला कावळा सापडेल का? महाराज सांगतात, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. रे आंधळ्याच्या हातात कावळा सापडलाय तसा नरदे तुम्हाला सापडलेला आहे. किती गोड आहे पहा. मानुस जन अनमोल रे, अरे मिट्टी में न खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदे सापडला. इथं येऊन तुकोबऱ्याने स्पष्ट सांगितलं, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तुकोबरायची भूमिका किती गोड आहे पहा ना. असं नाही म्हणले तुकोबराय, सांगतो तुम्हासीन भजारे मसोबा, सांगतो तुम्हासीन भजारे बिरोबा. असल्या देवाच्या नांदीस तुकोबराय लागत नव्हते. शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटाशी रडते मागते शिते अवधान. इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आहेत, वडीलधारे मंडळी आहे, अरे अशाच देवाला नवस करा की तो देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सक्षम असला पाहिजे. काय असला पाहिजे? सक्षम असला पाहिजे. आपण अशा देवाच्या नादी लागतोय की त्याला बिचाऱ्याला पत्र नाही राहायला. आपण अशा देवाच्या नादी लागतो त्याला 2 टायमाचं नैवेद्य नाही. मग देव जर कोण असेल तर ऐका यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणावर वस्ती जैत म्हणून तो भगवंतु गा. आणि तो फक्त एकच आहे, विठेवरी ज्याची पाऊले तोची एक दाना शूर दाना, तोची एक दाना शूर, तोची एक दाना शूर दाना, तोची एक दाना विठेवरी ज्याची पाऊले समावे, तोची एक दाना शूर दाना, तोची एक दाना शूर दाना पाऊले समावे.
समान तोची एकदान शूर जाता. तुकोबराने पांडुरंगाचं नाव का घेतलं याचं माहित होतं तुकोबरायला. भविष्यात लोक वार बदलला की देव बदलतील. सध्या देवाला सुकाळे मार एवढे देव झालेले बाबा पाहायचं काम नाही. जिकडं जाऊ तिकडं देवच आहे. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगले दिवस जर कोणत्या देवावर असेल तर गणपतीच्या बापावर म्हणजे महादेवावर. तो प्रदीप मिश्रा ज्या दिवसापासून शिवमहापुराण करायला लागला नाना त्या दिवसापासून जेवढे काही महाराष्ट्रातले महादेवाचे मंदिर होते सगळ्याचा जीर्णोद्धार झाला. ह्या बिचाऱ्या उठल्या की महादेवाला सकाळी 4 वाजता गरम पाणी घेऊन ते पाणी पिऊ 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 मरायच्या माग आलाय ते महादेव. तरी यांचं पाणी काही कमी व्हायच्या माग. ठीक आहे चांगली गोष्ट आहे मायानो. महादेवाला पाणी वाहता ही हिंदू धर्मासाठी चांगली गोष्ट आहे. अरे थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा महादेवाच्या दर्शनाला जाणं काय वाईट आहे महाराज. गेलंच पाहिजे. हिंदू आहे ना तुम्ही. हिंदू माणसाने महादेवाच्या मंदिरात गेलंच पाहिजे. तो आपला धर्म आहे. दुसरीकडे मान टेकवण्यापेक्षा दुसरीकडे मस्तक ठेकवण्यापेक्षा गणपती बाप्पा असेल मी तर या मताचा स्वामी समर्थ असो साईबाबा असो कोणी का असे ना देव फक्त हिंदूचेच असले पाहिजेत. कोणाचे असले पाहिजेत. हिंदूचे असले पाहिजेत. पण माया हो सकाळी 4 वाजता महादेवाला पाणी घेऊन जाता पण तुमचा घरचा महादेव 11 वाजेला बिना आंघोळीचा आहे. याचाही विचार करा. आणि माता मावल्यांसाठी त्यांचा महादेव नवरा आहे. मी बोलतो असं नाही. स्वामी काज गुरु भक्ती आणि पितृवचन सेवा हीच विष्णूची महापूजा. आणि अनुभव नाही जगद्गुरु तुकोबरायला माहित होतं. वार बदलले की लोक देव बदलतात. सोमवारला की कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटे जळारी कारुण्य शुंदू भव दुःख हारी तुझ वीन शंभो मज कोण तारी. बस सोमवार जात नाही तर मंगळवार आली परत देवी. कुठून येते बिचारी काही माहित नाही पण येते बिचारी. मंगळवार जात नाही तर बुधवार लगे बोलावा विठ्ठल एक गाऊ आम्ही विठोबाचे ना. बुधवार गेला नाही तर लगे आलाच गुरुवार स्वामी समर्था माझे आई. बस गेलं गुरुवार गेलं की आला शुक्रवार संतोषी माता की जय. खाय फुटाने पड आडवा खाय फुटाने पड आडवा. कुठून आली ही बिचारी. मी तुम्हाला नारदाच्या गादीवरून सांगतो. 4 वेद आहे 6 शास्त्र आहे 18 पुराणे 100 उपनिषद आहे. या सगळे ग्रंथ पा त्या कोणत्याच ग्रंथामध्ये संतोषी मातेचं नाव आलेलं नाही. आणि एखाद्याने जर मला त्या ग्रंथ संतोषी मातेचं नाव दाखवलं तर जीवनभर मी त्या माणसाची सेवा करेल. कारण की मी काही बगलातून काढतो बाजारात मानतो असं नाही. वस्तुस्थिती आहे ना महाराज. जे आहे ते मांडलंच पाहिजेत. झालेले देव वेगळे. आपल्या तिकडे काय पद्धत आहे माहितीये का. म्हातारी सांगते अय भाऊ शेतात जाय तो मसोबा आहे मसोबाला काय कर शेंदूर लाव. शेंदूरच लावतो ना आपण. मग आता ते शेंदूर लावायला पोरग गेलं की ते पहिले 2 दगड असतात. मग ते सगळे लाल करतात. मग आता उरलेला हाताला कुठं लावायचं. ते परत त्याच्या शेजारी 2 दगडाचं चिंगळू त्याला लावून देतं. दुसऱ्या वर्षी गेलं की ते 2 आणि 2 4. 5 वर्षात अख्ख्या शेतात नुसते महादेवच महादेव देवच देव. अजिबात नाही. मग तुकोबराय काय येडे होते का. शेंदरे येंद्रे त्यांच्या यादीतच नाही. एक पांडुरंग अहो नामदेवराय तर सांगतात ज्ञानेश्वर महाराजांसोबत नामदेवराय ज्यावेळेस तीर्थयात्रेला निघाले त्यावेळेस पांडुरंगाला सांगितलं पांडुरंगा ज्या देवाचा कटेवर हात नाही त्या देवाचं मी दर्शन सुद्धा भगवंताविषयी एकनिष्ठ असेल. कटेवरी कर नाही जा न घे मी दर्शन तयाचे. अरे देवा ज्याचे कटेवर हात नाही अशा देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. मग शनिवार आला की जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी. सकाळीच उठला की लगेच महादेव शरण शरण जानुवंता तुम्हाला रामदूता. हल्ली भद्रा मारुतीला तरुण पोरांची संख्या खूप वाढली. तुम्ही भद्रा मारुतीला जा नाही तर कृष्णेश्वरला जा आणि तर तिकडे वेरूळच्या लेणीत झोपा. तुमचे लग्न होणार म्हणजे तुम्ही
वाटेल का लय धार्मिक आहे म्हणून मारुतीला चालले यायचं नाही. फक्त मारुती राया तू तरी बघ, कोणाला बायको मागव याची तर अक्कल पाहिजे. अरे ते ब्रह्मचारी काय आहे, कोणत्या खात्याचा कोणता मंत्री एवढं तर माहित पाहिजेत का नाही विधान भवनामध्ये, म्हणजे नेमकं कोणतं पद कोणाकडे. आता तुम्ही बायको ज्या मंत्र्याकडे मागता ते ब्रह्मचारी आहे ना. जर बायकोच मागायची असेल भगवान श्रीकृष्णाला मागा, त्या बाबाची पीएचडी आहे ना त्याच्यात. जर नसेल तुम्हाला देव आवडत, तुम्ही राक्षस असेल तर रावणाकडे जा, रावणाची सुद्धा पीएचडी 80,000 बायका आहे त्याच्याकडे. मारुती रायाकडे पायी जा, नाही तर कसं जा, झोपून जा, उड्या मारत जा, तुमचे लग्न होणार नाही. म्हणजे हा लॉट संपायला कमीत कमी 15 वर्ष लागतील बाबा. मी खरं सांगू का, आता विधानसभेच्या निवडणुकात सुरू होणार आहे, बरोबर आहे का नाही. महाराष्ट्रातले जेवढे काही आमदार उमेदवार आहे त्यांना माझी विनंती आहे, लोकांना मी हे करतोय मी ते करतोय असं काहीच म्हणू नका. फक्त माईक हातात घ्या आणि प्रत्येक गावात जाऊन म्हणा, ज्या गावामध्ये जेवढे अविवाहित असतील मी निवडून आल्यानंतर तुमचं लग्न लावून देतो. बिनविरोध निवडून असाल तुम्ही. कशी निवडून असाल? बिनविरोध, 1 रुपया वाटायचा गाव नाही. पण मला माहिती तुमच्या कोणते होणार नाही. अवघड झालं ना. 100 वातावरण एवढं खराब झालं ना. मी कीर्तनकार झाल्यापासून, आळंदीला गेल्यापासून अशी एक कोणती गोष्ट नाही की मी ती हातात घेतली माझ्याकडून झाली नाही. लग खूप चांगलंय, त्याला प्रारब्ध म्हणतो आपण. काय म्हणतो? प्रारब्ध. कोणतंही चांगलं काम हाती घेतलं की आतापर्यंत अपयश कुठंच नाही आलं. पण नाना, मी एवढा मोठा प्रसिद्ध कीर्तनकार असून माझ्याकडून अजून एक सुद्धा सोयरीक झाली. मी गंज फॉर्च्युनर घेऊन गेलो, इनोवा घेऊन गेलो, 4 बोटात 4 अंगठ्या, पार स्टारचे कपडे घालून गेलो. लोक आवाजाचा जादूगार म्हणून चहा पाजतात, पोहे खाऊ घालतात आणि म्हणतात महाराज उद्या सांगतो. उद्या काही अजून आला. कठीण ताळा आहे ना महाराज. अवघड समस्या झाली. बरं, वातावरण एवढं खराब आहे. आता इथं जेवढ्या काही माय मावल्या बसलेल्या मायानो, तुम्हाला मुली आहे, मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे. जगातल्या कोणत्या बापाला असं वाटतं माझ्या पोरीचं वाईट व्हावं? अजिबात नाही. जगाच्या प्रत्येक बापाला असं वाटतं की माझ्या पोरीसारखं सुख जगात कोणालाच मिळू नये. मग माझा एक छोटासा प्रश्न आहे, तुमच्याकडे 2 एकर जमीन आहे. किती जमीन आहे माया हो? 2 एकर. मग 2 एकर जर जमीन तुमच्याकडे असेल तर तुम्ही किती एकरावाला नवरदेव पाहायला पाहिजेत? कमीत कमी 5 एकरावाला. लयतले तुमची अपेक्षा असेल तर 7 एकरावाला. लयतले याच्यापेक्षा जास्त अपेक्षा असेल तर 8 एकरावाला, 10 एकरावाला. जिच्या घरी गुंठा नाही तिला 25 एकरावाला पाहिजेत. आणि पोरगी एकपट शायनी, पोरीची माय तो बाबा 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 इतकी 1.5 शायनी झालेली आहे. सगळ्या सोयरीकी बायाच्या हातात गेल्या महाराज. कठीण ताळा झालाय. 4 डिप्रेशन मध्ये चालले, मरतील बाया होते. तुम्ही एवढा शहाणपणा केल्यावर कसं जमाल? आणि पोरीची माय बैठकी शांती, माझी पिढी शेती नाही. आणि मग जमीन कशाला पाहिजे? कठीण. आत्ताशी पोरायच्या जीवात जीव आला बा. एका गावाला तर माझं कीर्तन कशा निमित्ताने ठेवलं होतं का? फक्त आमच्या सोयरीकी झाल्या पाहिजे त्यासाठी कीर्तन ठेव. विठ्ठल विठ्ठल शनिवार गेला की आला कोणता? रविवार. आलं त्याच्या अंगात. अहो वाघ्या सोह वाघ्या प्रेम नगरा बारी, ए सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी 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 माझ्या मल्हारीची वारी. फार बदलला की देव बदलणाऱ्या जाती आपल्या. काय आपला एक उपवास नाही, आपला एक देव नाही, आपला एक संत नाही, आपला एक मंत्र नाही, आपला एक ग्रंथ नाही महाराज. शास्त्रानं फक्त 2च उपवास सांगितलेले. सोमवार धरा त्याच्यासाठी गाथ्यामध्ये प्रमाणे, आणि एकादशी धरा त्याच्यामध्ये भागवतामध्ये 9व्या स्कंदामध्ये अंबरीश राजाचे चरित्र आहे. शनिवार धरा याच्यासाठी पुरावा नाही.
गुरुवार धरा याच्यासाठी पुरावा नाही, हे आताचे पुरावे तुमच्या मनाने केलेला शहाणपणा आहे. मंगळवार धरा याच्यासाठी पुरावा, रविवार सुद्धा धरतात तो लोक, काही फायदा नाही. एक उपवास करायचा, तो म्हणजे एकादशी. कोणता उपवास आहे? व्रत एकादशी करीन उपवास. बस एक एकादशी करा आणि झालं तुम्हाला तर सोमवार करा. आणि या दोन गुरु तुकोबाराने काही अभंग खर्च केलेले, पण बाकीच्या उपवासासाठी गाथ्यामध्ये एक सुद्धा अभंग नाहीये. ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीमध्ये एकही अभंग नाही. लोक काय करतात? मंगळवार धर, रविवार धर, गुरुवार धर आणि एखाद्या दिवशी भाकरी खातात. काय फायदा आहे? गाढवान शेत खाल्लं पाप ना पुण्य. एक उदाहरण आठवलंच, आता सांगतोच तुम्हाला. एका मायमाऊलीचं लग्न झालं, मराठवाड्यातली होती बिचारी, आणि 2-4 महिने सासरी राहिली, 6 महिने परत घरी आली, पंचमीला आली. मग तिची मैत्रीण तिला भेटण्यासाठी गेली. ठकू काय ग, कस काय ग तुझं सासरचं वातावरण? डोळ्याला धारा लागल्या तिच्या. बाई खरं सांगू का तुला, माझ्या बापाने सासर नाही ग, माझ्यासाठी स्वर्ग पाहून दिलं. काय पाहून दिलं? स्वर्ग. बर 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 बर. सासरा कसा आहे ग तुझा? काय माझ्या सासऱ्याचं वर्णन करू ग, माझ्या सासऱ्यासारखा देव माणूस अख्ख्या महाराष्ट्रात नसेल. बर बर बर. सासू ग, सासूल तर मुलगी नाही, मला पोटच्या लेकीसारखा जीव लावते. बर बर बर. देर ग, देर तर मला छोट्या बहिणी सारखी नेहमी वरवर करतो माझा. ननंद ग, ननंद तर मला मोठ्या. सगळ्याचं विचारलं आणि तिची मैत्रीण त्या ठकूल म्हणते, का ग बाई तुझा नवरा ग? ठकू म्हणे, बाई तो 6 महिने झाला मेला, मला बोलतच नाही. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. लग्न झाल्यानंतर मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं का बाकीच्या नातेवाईकांनी? हो, नवऱ्याने. आता नवरा म्हणजे हरी आला हाता मग कायची. नवरा ताब्यात असल्यावर बदनापूरला राहायची काय करायचे? जानला रूम करता येते. आणि तो बैल घरचा होतो ना, हरी आला आता, मग त्याला काही करायचं, मग ते संभाजीनगरला सुद्धा नेऊ शकते, त्याला काही विषय नाहीये. मग तसं नवरा म्हणजे एकादशी आहे. नवरा म्हणजे काय? एकादशी आहे. आणि सोमवार, हे मंगळवार, बुधवार, गुरुवार, सासू सासरे, देर, भावजाई, हे चिंगळ्या चुंगळ्याचा जास्त ताण घ्यायचा नाही. नवऱ्यानं प्रेम केलं ना, पोरीला सासरा बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी चालतो, सासू बोलली तरी चालती, नाही बोलली तरी चालती. तसं नवरा म्हणजे एकादशी आहे. एकादशी केले की बाकीचे उपवास करायची गरज पडत नाहीये. एकनिष्ठता परमार्थात असावी. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. आणि जर तुम्ही त्या विठ्ठलाला नाही आपलंसं केलं तर नाही तरी गेला जन्मवाया. देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी करिता बरोबरी दुरावसी दुरी. आणि भवाची पुरी. संसारामध्ये किती जरी प्रयत्न केले तर आतापर्यंत संसारात कोणी परिपूर्ण झाले नाही. कारण ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय सांगतात, बा दुःखाचे केने सुटले, जे तर मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यू लोकीचे घडले. हाट वेळ येणे मृत्यू लोकी सुखाची कहाणी. ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी सुख निद्रा अंथरुण इंगळाच्या. संसाराचं गणित आतापर्यंत कोणाला सुटलं नाही आणि सोडवण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही सोडवता असं नाही, आपल्या बाप दाद्यानं सुद्धा हेच उद्योग केले. महाराज सांगतात, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तो ही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. संसारामध्ये सुखाची अपेक्षा करणाऱ्याला जगातलं सगळ्यात मोठं अज्ञानी म्हणलेलं आहे. कारण संसारात तुम्ही म्हणता असं केलं ना असं होईल, असं कधीच होत नाही महाराज. लाख रुपये घरात यायच्या अगोदर 1.5 लाखाचा खड्डा पडलेला असतो. किती? लाख रुपये घरात येण्याच्या अगोदर 1.5 लाखाचा खड्डा पडलेला असतो. म्हणून संसारात प्रयत्न करू नका. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी. भव नाम या संसार रूपी समुद्रातून तुम्ही वाहून जासाल. मग महाराज आम्ही करायचं काय? त्या भगवंताला आपलंसं करायचं. काय लागतं त्यासाठी? काहीच नाही. अभंगाचं 3रं चरण. काहीच काही न लगे भावची, काही न लगे भावची.
बरोबरी दुरावती होय. करिता बरोबरी दुरावती होय. करिता बरोबरी दुरावती घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, काही न लगे एक भावची कारण. परमार्थासक्ती फक्त आणि फक्त भाव कारण आहे. काय आहे? भाव. प्रमाण घ्या. भाव बळे याकळे एरवे ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. भावे गावे गीत शुद्ध करून या, तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ. अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी. माझी सर्वांना विनंती आहे, परमात्मा कधीच तुमच्या रूपाचा विचार करत नाही. एक, परमात्मा कधी तुमच्या जातीचा विचार करत नाही. दोन, परमात्मा कधी तुमच्या शिक्षणाचा विचार करत नाही. तीन, परमात्मा कधीच तुमच्या संपत्तीचा विचार करत नाही. भगवान परमात्मा फक्त आणि फक्त तुमचा जर विचार कशाचा करत असेल, प्रेमाचा, भक्तीचा आणि भावनेचा. महाराज, अंतकरणामध्ये प्रेम जर असेल, अंतकरणामध्ये जर भाव असेल, तर काकड्याच्या अभंगामधला एक अभंग तुमच्या लक्षात येईल. उचनीच काही ने भगवंत, तिष्ठ भाव भक्ती ने कोणिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी लक्षी सजन कसया विकू लागे. मांस माळ्या सावत्यास कुरपू लागे. हा सगळा अभंग जर तुम्ही लक्षात ठेवला, तर या अभंगामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की जगाचा मालक चुकून सुद्धा तुमच्या जाती कुळाचा विचार केला पाहिजे. देखावा संसारात करा, पण परमार्थामध्ये देखाव्याची गरज नाहीये. परमार्थ ही अंतकरणाची गोष्ट आहे. कशाची आहे? मी दररोज कीर्तनातून सांगतो, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. म्हणून परमार्थ करत असताना परमार्थ भावनेने करा. एका हिंदी कवीने किती गोड वर्णन केलंय पहा. भाव का भूखा हूं मैं, बस भाव ही एक सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. भाव बिन कुछ भी वो देवे, मैं कभी लेता नहीं.
भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है, भाव का भूखा हूं मैं बस भाव ही एक सहार है। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये सांगतात, अर्जुन ऐक, पत्रम पुष्पम फलम तो यमयो मे भक्त्या प्रयशति तदहम भक्तिपरतमश्नामी प्रयतात्मनः। अरे शबरी माता भिल्ल समाजामध्ये जन्माला आली होती. काय केलं शबरीने? उष्टे बोरं खाऊ घातले देवाला. काय केलं? विदुर काका हे दासी पुत्र होते, तरी सुद्धा विदुर काकाच्या घरच्या कन्या खाल्ल्या. महाराज सांगतात, हा विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला मनमोहन मोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहन मुरलीवाला. म्हणून बाकी देवाला काहीच नकोय, बाकी फक्त देवाला पाहिजे भाव प्रेम. म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती आहे, एवढ्या आनंदात आपण गणपती उत्सव साजरा करत आहात. आज गाव नाहीये की तिथं गणपती उत्सव नाहीये, गल्ली नाहीये की तिथं गणपती उत्सव नाहीये. एवढ्या आनंदाने तुम्ही माझ्या गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करत आहात. हे 10 दिवस हा उत्सव नसून हा महापूर आहे. कशाचा? भक्तीचा महापूर आहे. ज्याला ज्याला जसं जसं जमल तसं तसं या भक्तीच्या महापुरामध्ये प्रत्येकाने काय करा? स्नान करा. पण सर्व मंडळीला माझी विनंती आहे, माझ्या धर्माची मान खाली जाईल असा कोणताही कार्यक्रम गणपतीच्या पुढे ठेवू नका. गड्यांनो, तुम्ही गणपती बसवला म्हणजे गणपती मोठा आहे अशी जर तुमची धारणा असेल तर ती काढून टाका. तुम्ही नाही जरी गणपती बसवला तरी गणपती बाप्पा मोठेच आहे, आणि तुम्ही बसवले तरी गणपती बाप्पा मोठेच आहे. तुम्हाला हिंदू धर्माची मान नाही उंचावता आली तरी चालेल, पण तुमच्याने माझ्याकडून हिंदू धर्माची मान खाली जाईल असं कोणतंही कार्य करू नका. आज हिंदू धर्माला भीती दुसऱ्या धर्मापासून नाहीये. लक्ष देऊन कीर्तन ऐका. आज हिंदू धर्माला भीती दुसऱ्या धर्मापासून नाहीये. हिंदू धर्माला सर्वात मोठी भीती जर कशापासून असेल तर हिंदूपासून असेल. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा विरोध केला, सहन करेल कीर्तनकार. एखाद्या नास्तिक माणसाने पखवाजाच्या गायकाचा महाराजांचा विरोध केला, सहन करेल महाराज. एखाद्या नास्तिक माणसाने कीर्तनकाराचा विरोध करू द्या, एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा विरोध करू द्या, पण ज्या दिवशी कीर्तनकारच कीर्तनकाराचा विरोध करायला लागल त्या दिवशी काय करायचं हिंदू धर्माच्या लोकांनी? आज हिंदू धर्मावर दुसऱ्या लोकांचं संकट नाहीये, हिंदू धर्मातले लोकच हिंदू धर्माच्या विरोधात बोलायला लागले. हिंदू धर्माचे मागची क्लिप तुम्ही कालची क्लिप पाहिली. अरे छत्रपती शाहू महाराज ज्यांना आम्ही मानाचा मुजरा करतो ते शाहू महाराज व्यासपीठावर आहे. ज्यांना महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणतोय असे पवार साहेब सुद्धा त्या व्यासपीठावर आहे. आणि तो एक नालायक अगदी खालच्या भाषेमध्ये माझ्या प्रभू रामचंद्राविषयी विरोधात बोलतोय, तरी सुद्धा एकही हिंदू जागे होऊन त्याच्या विरोधात आंदोलन करत नाही. रामगिरी महाराज थोडं चुकीचं बोलले तर चुकीचं नाहीच, खरंच होतं, तरी सुद्धा सगळ्या महाराष्ट्रात त्यांच्यावर FRI झाले. अरे हिंदूंनो थोडं जागृत व्हा. हे बघा, पक्ष बाकीचे सगळे चुलीत घाला, हे पक्ष नंतरचे, हिंदू पहिला आहे. हिंदू काय आहे? पहिला आहे. हिंदू धर्म जर जगला तर सगळं जगल. बाकीच्या गोष्टी सोडून द्या रे. मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी त्या धर्माचा आहे. अरे मुस्लिम समाजामध्ये सुद्धा काही जाती असतील की नाही हो? काही पठाण आहे, काही शेख आहे, काही असे भरपूर त्यांच्या बी जाती पडजाती आहे. पण ज्या दिवशी त्यांच्या धर्मावर संकट येईल त्या दिवशी ते म्हणणार नाही मी पठाण आहे, मी शेख आहे. ते सगळे म्हणतील आम्ही मुस्लिम आहोत. काय आहोत? मुस्लिम आहोत. बौद्ध धर्मामध्ये सुद्धा काही पडजाती असतील. ज्यावेळेस त्यांच्यावर काही प्रकरण होईल त्यावेळेस सगळ्या जगातले भारतातले बौद्ध म्हणतात आम्ही बौद्ध आहोत. मग ज्यावेळेस हिंदूवर काही संकट येईल त्या दिवशी हिंदूंना सुद्धा माझी विनंती आहे, मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या फडाचा आहे, मी त्या फडाचा आहे, द्या सगळं सोडून प्रत्येकाने एकत्रित या आणि फक्त एवढं म्हणा मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे. जोपर्यंत तुम्ही सावध होत नाही तोपर्यंत तुम्हाला उद्याचे दिवस तुमच्याने माझ्यासाठी अवघड आहे. महाराज आपलं धर्म असा झालाय नाना, कोणी यायचं ग्रामपंचायतीने शिक्का मारून जायचं. महाराज ज्ञानोबरायच्या विरोधात बोलणारे आपलेच नालायक, तुकोबरायचा खून झाला म्हणणारे आपलेच, अरे प्रभू रामचंद्राच्या मंदिराविरोधात बोलणारे आपलेच, ज्ञानोबराय तुकोबराय सीताई साहेबासारख्या पवित्र माते माऊलीवर सुद्धा चुकीचं विधान करणारे लोक आपलेच. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, एवढं बी लाचार नका हो माणसाने. लाचारी करा
पण एवढी लाचारी नका करू की त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा स्वाभिमान इकावं लागेल, त्यासाठी तुम्हाला तुमच्या धर्माची किंमत मोजावं लागेल. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही धर्मासाठी एकत्रित या. ज्या दिवशी धर्मासाठी एकत्रित असाल त्या दिवशी तुमच्या आणि माझ्यासाठी पुढचे दिवस खूप आनंदाचे. महाराज तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं बोलता, मी हिंदू धर्माचा प्रचारक आहे. कोण आहे? हिंदू धर्माचा प्रचारक आहे. माझ्या गळ्यामध्ये माळ आहे, मी ज्ञानोबा आहे. तुम्हाला संविधानाने अधिकार दिलेला नाहीये. आपण थोडं धर्माविषयी बोललो की लोक डायरेक्ट म्हणतात अरे बापरे 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 तुम्ही ह्या पक्षाचे प्रचारक आहे. अरे पक्ष चुलीत घाला. मग अशी सांगितलं मी तुम्हाला, पक्षाचा विचारच नका घेऊ. रामगिरी महाराजाकडून वक्तव्य गेलं, मी त्या दिवशी जालना फेस्टिवलला खूप मोठा वाद झाला माझ्याकडून. मी सहज बोललो, म्हणलं या ठिकाणी महाराष्ट्रात दुसरा कोणता जरी मुख्यमंत्री असता तर रामगिरींना अटक झाली असती बरं बाबा, 101% अटक झाली असती. पण एवढं होऊन सुद्धा या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्र्यांनी माईक हातात घेतला आणि 10 लाख लोकांसमोर सांगितलं महाराष्ट्रातल्या कोणत्या साधूच्या आणि कोणत्या संताच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. एवढा जर लोक करत असल, आता बरं आमचा काय स्वार्थ आहे बरं त्याच्यात? मला का काही कोणी देतं, निधी देतं? आपला स्वतःचाच निधी एवढा मोठा आहे. आपल्याकडून राजकीय लोक निधी घेतात आणि आपल्याला काय निधी घ्यायची गरज आहे? पण मी हिंदू धर्माचा प्रचारक आहे. कोण आहे? हिंदू धर्माचा प्रचारक आहे. आणि हिंदू धर्माचा प्रचारक असल्यामुळं आपण ठरवून घेतलं बरं नाना, मी तुम्हाला सांगतो आपलं ठरलेलं आहे. आता कोणी काही म्हणा, काही जगायचं सुद्धा देशासाठी आणि मरायचं सुद्धा हिंदू धर्मासाठीच. बस आता याच्यानंतर मरेपर्यंत, ज्या दिवशी मरल आमदार साहेब त्या दिवशीच कॉम्प्रोमाइज होईल, तोपर्यंत कॉम्प्रोमाइज होणार नाही. कारण माझ्या तुकोबराने सुद्धा सांगितलं धर्माचे पालन करणे पाखंड हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. चांगलं काम करणारा कोणी असू द्या, त्या चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे आपण उभे राहिले पाहिजे. डॉक्टर अब्दुल कलाम कोणत्या समाजाचे होते हो? मुस्लिम समाजाचे होते. तरी त्यांचे धडे वाचतो का नाही आपण? अरे आदर्श म्हणून ज्या दिवशी आपल्याला काही विषय द्यायचा असो तर त्यावेळेस आदर्श व्यक्ती म्हणून सगळे लोक डॉक्टर अब्दुल कलाम यांचं नाव घेतात. अरे भारताच्या सर्वात मोठ्या पदावर डॉक्टर अब्दुल कलामांना बसवलंय. इथं भांडण जातीचं नाहीये, इथं भांडण तुमच्या विचाराचं आहे. कशाचं आहे? विचाराचं आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आमचं शिवगर्जना युवा प्रतिष्ठान ह्या पोरांना द्यावे तेवढे धन्यवाद. खूप सुंदर नियोजन केलं गाड्यानं, तुम्ही द्यावे तेवढे. पण आज जेवढं सुंदर कीर्तन ठेवलं बघा बरं, इकडं आज बसायला जागा नाही. पोरं कुठे आहे? माझ्याकडं पहा, बघू नका, कान द्या माझ्याकडं. आज इथं तुम्ही धार्मिक कार्यक्रम ठेवला त्यामुळं इकडंही फुले, इकडंही फुले आणि इकडेही फुले. बरेचसे अपक्ष उमेदवार उभे पाठीमागं तिकडं, म्हणजे बसायला जागा नाही. बरोबर आहे का नाही? मग लक्ष देऊन ऐका. तुम्ही जसं गणपती समोर सुंदर प्रकारे कीर्तन ठेवलं तसं गणपती बाप्पाची मिरवणूक काढत असताना सुद्धा सात्विक रीतीनं मिरवणूक काढा. हे बघा, गणपती बाप्पा समोर गाणे नका लावू, अश्लील गाणे नका लावू. अरे तुम्ही पुण्य नाही करत आहे, तुम्ही पाप करतायत. लक्ष देऊन ऐका. दारू पेताना गणपती बाप्पाला म्हणता गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तो येईल पुढच्या वर्षी गणपती बाप्पा, पण तू जगला पाहिजे ना बेवड्या. तू दारू पिऊ पिऊ मरशील ना, म्हणून तू जग, गणपती बाप्पा येणारच आहे. तू मेला तरी गणपती बाप्पा येणारच आहे आणि तू जगला तरी गणपती बाप्पा येणारच आहे. म्हणून या तरुणांनी एवढं गोड नियोजन केलं. मला सर्व ग्रामस्थांना विनंती करायची, हे जरहाड नगर आहेत, सर्व शिवगर्जना प्रतिष्ठान ह्या पोरांनी एवढं कौतुकास्पद कार्यक्रम ठेवला. एकदा त्यांच्यासाठी मनापासून सर्वांनी टाळी वाजवा. सर्व क्षेत्रातले मंडळी आलेले, आज आमचे नाना सुद्धा आले. नाना म्हणजे आमचं वारकऱ्याचं वैभव आहे महाराज. काय वैभव आहे? आमच्या संप्रदायात एक परंपरा आहे, आमच्या संप्रदायाची एक परंपरा आहे. काय परंपरा आहे? तुम्ही संसारात म्हातारे झाले की तुमची किंमत कमी होती. संसारात माणूस म्हातारा झाला की माणसाची किंमत काय होती? कमी होती. आमच्या परमार्थाचं उलट आहे. जसं जसं माणूस म्हातारा होईल तसं तसं माणसाची किंमत पिकली या सेंद कडू पण. आणि आता आमचे नाना अशा अवस्थेत ते पहिलं शेंदाडू जसं कडू लागतं, पण आता असं पिवळं धमक येणं. आहा, कोणी गेलं की नानाला असं जवळ घ्या वाटतं. का? ही परमार्थाची नशा आहे महाराज. काय? परमार्थाची नशा आहे. म्हणून नानाही लेकराचं, बरेचसे जुने कीर्तनकार तरुण पोरांना जवळ घेत नाही, त्याच्यामुळं आमचं जमत नाही नाना. आणि तुमचं सगळ्याशी जमतं. याचं कारण काय आहे?
नाना कोणत्याही महाराजाला जशी आई आपल्या लेकराला जवळ घेते ना तसं जवळ घेतात, म्हणून तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि खरं सांगू का, ज्या झाडाला फळं जास्त आहे ते झाड नेहमी वाकलेलंच असतं गड्यानो. ज्या झाडाला फळंही नाही फुलंही ते निर्गलीसारखं सर्र असं वाटतं, मोडतं पण वाकत नाही. आमचे नाना म्हणजे ताण नाही. आता त्यांचं वय झालं तरी पण एका लेकराचं कौतुक करण्यासाठी ते आवर्जून उपस्थित. नाना नाही द्यावे तेवढे धन्यवाद. सगळेच गायक वादक महाराज मंडळी, कधी कधी गायक भेटत नाही, आज गायक वेटिंगवर आहे, वादक सुद्धा वेटिंगवर आहे महाराज. 2 वादक असून अजून 4 जण शिल्लक आहे, बरोबर आहे का नाही. आता कीर्तनकारही भरपूर आहे. आमचे रवी महाराज आहेत, रवी महाराजांचं गोशाळेचं चांगलं काम आहे. आमदार साहेब थोडं लक्ष द्या बरं या माणसाकडं, खूप चांगल्या गायी सांभाळतात ते, थोडं लक्ष द्या. कारण की ज्या जगामध्ये जिवंत परमार्थ जर कोणता असेल तर गायीची सेवा आहे महाराज. कोणती आहे? गायीची सेवा आहे. आपण सर्वांनी थोडं थोडं जर आपण, आता कालच आम्ही एक आकाश महाराज म्हणून आहे आमचे मालेगावला, 400-500 गायी त्यांच्याकडे. आमच्या पाटकर बाबाने सांगितलं त्यांना जाऊन 1.5 लाख रुपये देऊ नये. म्हणजे ब्रह्मचारी लोकांच्या संग्रहानं जसं चांगलं नसतं ते रात्री कवाही सांगतात, फक्त एवढं सांगतात, तुझ्याजवळ किती पैसे? मी दररोजचे 4 जरी कीर्तन केले तर घरी फक्त नारळच जातं महाराज. नाही तर 2-4 कलेक्टर इतका पगार आहे महाराज मला महिन्याला, पण शिल्लक काहीच नाहीये. ते म्हणे त्या महाराजांना, हे बघा एखादा मनुष्य धर्माचं काम करत असेल ना तर आपण हिंदू धर्माचे पाईक म्हणून आपण नाही काही सांभाळू शकत ना, नाही सांभाळू शकत. मग तुमच्या पोराचा वाढदिवसाला तुम्ही हॉटेलला जेवायला जाता का नाही? 2-4 हजार रुपये खर्च करता का नाही? मग त्या दिवशी तुमच्या पोराला घेऊन जा ना आणि त्या गोशाळेमध्ये जा आणि तेवढे 4,000 रुपये गाईचा चारा द्या. जीवनभर तुमच्या पोराला काय लागेल? आशीर्वाद लागेल. तुमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी करताना इच्छा नसती पण करता का नाही? कारण त्या दुःखाची आठवण करायची तरी पण मनुष्य दरवर्षी करतोच का नाही? मग कुठं बायकोचा आग्रह असतो, चला बा हॉटेलला, तिथं जाऊन 2-4 हजाराचं जेवता का नाही? मग तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन एक दिवस गोशाळेवर जा ना आणि तुम्ही जेवढा हॉटेलमध्ये खर्च करणार आहे तेवढा त्या मुक्या गाईच्या तोंडामध्ये घाला, तिला चारा द्या, तिच्या पाण्याची व्यवस्था करा. मी खरं सांगू, जीवनभर त्या गोमातेच्या कृपेमुळे तुमच्या संसारामध्ये कधीच काही कमी पडणार नाही. ही सुरुवात तुम्हाला आणि मला करणे. जर आपण सुरुवात केली तर निश्चित हिंदू धर्मावर खूप चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वच मंडळी आहेत, आमचे तुळशीराम दादा आहेत, आमचे रवी गुरुजी आहेत. एक राजकारणामध्ये अशोकरावच्या हे होऊन गेले कोण? विलासराव देशमुख. आणि आमचे परमार्थामध्ये विलासराव देशमुख. पान जेव्हापासून 5 होता पासून तसेच आहे. किती आवाज उंच आहे बाबा 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 बाबा, घाटी आहे का नाही हेच मोठा प्रश्न, बरोबर आहे का नाही? म्हणून विलासराव आहे. सर्वच मंडळी, आमचे कोले महाराज आहे, आमचा श्रावण महाराज आहेत, आपल्या भागाचं वैभव, आमचे शिवाजी आबा सुद्धा आहेत. आज दरकवडे येऊन आलेले आमचे अशोक जिजा सरपंच, सर्वच मंडळी आहे. सर्वांचे नावं जरी मला पाठ नसतील तर निश्चित तुमच्या सर्वांविषयी माझ्या अंतःकरणामध्ये आदर आहे. आणि आज आवर्जून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आम्हा सर्वच महाराज मंडळीवर, कीर्तनकार मंडळीवर बंधुवत प्रेम करणारे आपल्या भागाचे लाडके आमदार आमचे कुचे साहेब सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. साहेबांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. माळकरी बरं साहेब, बरोबर आहे का नाही? नाही तर पुढे यायचं मग जमत नाही बरं साहेब, कधीच जमत नाही, खरं सांगतो तुम्हाला. पण जर एखादा मनुष्य माझी जातीचे मज भेटो कोणी, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे ना महाराज, तो कोणीही असू द्या, तुकोबराय सांगतात तो आपलाच आहे. काय आहे? आपलाच आहे. चांगले वारकऱ्यांची सेवा करतात. कोणीही कधी केव्हाही कोणत्या अडचणीत असले तर निश्चित साहेब उभे राहतात. त्यांनीही सांगितलं मी येणार आहे म्हणून साहेब सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. साहेबांनाही द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. विशेष महाराज या कार्यक्रमाचं लोक फक्त आरोप करतात हो नाना आपल्यावर की आम्ही मुस्लिम धर्माचे विरोधक आहोत. अहो कोण म्हणता आम्ही मुस्लिमाचे विरोधक आहोत? कार्यक्रम जरी हिंदूचा असला तर माईक सिस्टीम मुस्लिम समाजाच्या माणसाची महाराज आहे का नाही? मग आमचं एवढी एकी आहे, एवढी एकी आपली किती आहे? एवढी एकी. आपण कधीच विरोध करत नाही, कधीच विरोध नाही महाराज. अरे तुकोबरायला जेवढं मानतो आम्ही तेवढंच कबीर महाराजांना मानतो. असे सुद्धा काही लोक आहे मुस्लिम समाजामध्ये सुद्धा कीर्तनकार आहे. पण आता थोडंफार काही गोष्टी होतात त्या चालणारच आहे, त्या काही बंद होणार नाही. म्हणून खूप सर्वच मंडळी आहे, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. एवढं गोड नियोजन सगळं कीर्तनाचं, गायक वादकाचं सर्व नियोजन ज्यांनी केलं, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे संतोष दादा वरकड, त्यांनीच हा कुंभमेळा जमवलाय. गायक बोलवा, वादक बोलवा, कीर्तनकार सगळेच मंडळी त्यांनी जमवले. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच आहे. चुकीचं असेल, माझ्या बुद्धीचे दोष, बोलण्याच्या ओघामध्ये कोणाचा अंतकरण दुखावला असेल तर निश्चित सर्वांनी
आईचा अंतकरण करून मला माफ करा. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नो अंगभूत युक्ती. तुमच्या